आज आपण बनवतो आहे रव्याचा शिरा। आपल्याजवळ जो रवा अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे, जाड असो बारीक असो। त्याच्यानंतर कढईमध्ये तूप घ्यायचं आहे भरपूर, रवा त्यात परतवून घ्यायचा आहे। नंतर भरपूर काजू बदाम टाकायचे आहे, ते पण छान रवा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे पाणी। पाणी टाकून एक 10 मिनिटं त्याला शिजू द्यायचं आहे, वाफ येऊ द्यायची आहे। तो रवा छान असा फुगतो आणि त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने साखर टाकायची आहे शिऱ्यामध्ये, त्याच्यामुळे साखरेचा अंदाज तुमचा कधीच चुकणार नाही आणि सासरची मंडळी तर अजिबातच नाराज होणार नाहीत। कुठलाच गोड प्रकार तुम्ही जर अशा पद्धतीने साखर टाकली तर तो चुकणार नाही, साखरेचं प्रमाण अगदी बरोबर होईल। तर इथे हे छान परतवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं साखर विरघळेल तर परत याला झाकायचं आहे आणि वाफ येऊ द्यायची आहे। तर हा असा झटपट बनतो रव्याचा शिरा आणि अगदी गॅरंटीड जर साखर तुम्ही तशा पद्धतीने कुठल्याही पदार्थात टाकली तर तो पदार्थ बिघडणार नाही। नक्की करून बघा रव्याचा शिरा, एकदम सोपा आणि टेस्टी।